तस्मै श्री गुरुवे नमः। महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातो मुनीन्द्रे समागष्टतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंग करू प्रथम नमो चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो सद्गुरु दास, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन दासो चरा सदी विठ्ठल कीर्तनाच्या पूर्वी छोटासा पर्याय देणे वक्त्याचे कर्तव्य आहे। हे ज्ञानोबाच्या तुकोबाच्या 5 वर्षाने झालेली महाराष्ट्रभूमी, या महाराष्ट्रभूमीमध्ये छोटं मोठं गाव पापड, या पापड गावामध्ये आज अखंड हरनाम सप्ताह चालू असल्या कारणाने, भव्य श्रीराम कथा चालू असल्या कारणाने आजची 4थी कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली आहे। तसेच माझी तारीख घेणारे संजू भाऊ इंगडे यांच्यासाठी एकदा जोरदार ताडी होऊ द्या। तसेच मंडळाच्या वतीनेही एकदा जोरदार ताडी होऊ द्या। ज्यांना आम्हाला गेले आता तिकून आले बरोबर थकलो तर चहा पाण्याची व्यवस्था करणे नंदू भाऊ इंगडे कुठे गेले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार ताडी होऊ द्या। तसेच मग तुम्ही बाल मंडळी हे बसलेले तरुण मंडळी, मग तसेच सरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, कंटा मुक्ती अध्यक्ष व बाहेर गावून आलेले पाहुणे मंडळ, तसेच भातदार, चोपदार, पकवास, गायनावाले, पेटीवाले, विनेकरी, तसे उरले सुरले बेवडे बावडे यांचाही स्वागत करतो। कीर्तनाला सुरुवात करतो। देह जाओ अत्वारा हो पांडुरंगी दृढभाव, चरण न सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगल नाम, वदनी तुझे मंगल नाम, हृदय खंडित प्रेम, नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवंत भक्त संत सम्राट भगवंताचे लाडके भक्त प्रेममूर्ती श्री संत नामदेव महाराज यांचा 4 चरणांचा अत्यंत महत्त्वाचा व उत्कृष्ट असा अभंग आपल्या सेवेसाठी निवडला आहे। कीर्तनामध्ये
बसल्याच्या नंतर 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मग पहिली गोष्ट अशी की हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचे नामस्मरण. मग कोणते नामस्मरण? विठ्ठल 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 मंत्र सोपा करी पाप निर्मळ. किंवा आपण हरिपाठामध्ये म्हणतो हरि उच्चारण यानंतर पापराशी जाशील लयाशी क्षण मात्रे. हरिमुखे म्हणा पुण्याची घटना पूर्ण करी. दुसरी गोष्ट अशी आहे की एकमेकाशी बोलायचं नाही. म्हटले महाराज तुमची शेवटी बडबड चालू आहे, आम्ही तरी कसं काय बोलावं. तिसरी गोष्ट फार महत्वाची, महाराजाची खुर्ची दे जाईल. कीर्तन असो, प्रवचन असो, भागवत असो, कथा असो, नवे कालेचे कीर्तन जरी असले तरी कीर्तनात झोप येते. मग जर आपला शेजारी जर झोपला तर त्याचं पाप आपल्या डोक्यावर येऊन बसतं. मग त्याचं पाप आपल्या डोक्यावर येऊन बसतं. त्याचं पाप आपल्या डोक्यावर बसतं. जर शेजाऱ्याचं जर घर पेटलं तर त्याच्या घराचं लाकूड पेटलेलं आपल्या घरात पडलं, आपलं घर पेटणारच ना. तसं शेजारी जर झोपला तर शेजारीचा पाप आपल्या डोक्यावर. कशाला पाप घेतात दुसऱ्याचं. म्हणून बारीक असा चिमटा घ्या, जास्ती जोरातही नका घेऊ, नाही तर मलाच थांबावं लागेल. कीर्तन करणं एवढं सोपं नाही. अगोदर आठवावं लागतं, नंतर कटवावं लागतं, नंतर तुम्हाला पटवूनही द्यावं लागतं. आठवण्यासाठी गुरूंची कृपा लागते, कटवण्यासाठी संतांची कृपा लागते आणि तुम्हाला पटवून देण्यासाठी देवाची कृपा लागते. कीर्तन करणं एवढं सोपं नाही. एका गावात सांगितलं की कीर्तन करणं फार सोपं आहे. 9-10 टाळकऱ्यांनी विचार केला आपणही कीर्तन करायचं म्हटले. मस्त कडक धोतर नेहरू घातले, टोपीन बुक्का, गेले माडगीड घालून एका गावात गेले. आणि एका गावात गेल्यानंतर गावकऱ्यांनी स्वागत केलं. वा वा म्हटले, कुच्च म्हटले आम्ही आळंदीचे म्हटल्यावर कीर्तन करता का? गावकरी म्हणाले कीर्तन करता का? हो आम्ही कीर्तन करतो. पाकिट किती? 2000. एवढं कमी कसं काय? आम्ही फिरता कार्यक्रम करतो, याच्यासाठी कमी घेतो. मग या म्हणते तुमची कीर्तन रूपी सेवा ठेवू म्हणते. आले कार्यकर्त्यांनी मस्तपैकी जेवण बनवलं, ते पोट भरून जेवले. कार्यकर्त्यांनी त्याला एक स्पेशल खोली दिली राहण्यासाठी एक खोली दिली. म्हटले कार्यकर्ते म्हणाले 9 वाजेपर्यंत या खोलीत आराम करा. 9 वाजेपर्यंत या खोलीत आराम करा. 9 वाजता कीर्तनाला सुरुवात होईल तर तुम्ही जा. आता पहिली गोष्ट अशी होती की त्या 10 टाळकऱ्यात एकालाही कीर्तन येत नव्हतं. सांगणार तरी काय? कीर्तन येत नव्हतं तरी चालते. एकदा चॅप्टर होता, तो म्हणा जे बोलेल त्याला कीर्तन करावं लागेल, जो बोलेल त्याला कीर्तन करावं लागेल. मग आता बोलले नाही. बराबर कार्यकर्ते 9 वाजायच्या अगोदर 10 मिनिटं आधी आले. दार वाजवलं. महाराज हुई नाही सुई नाही. महाराज बोलला कीर्तन करावं लागतं. एकाला तरी करावं लागेल, पण एक जरी बोलला तर करावं लागतं. कीर्तन करायचं म्हटलं अवघड होतं, येतच नव्हतं कीर्तन. काय करा? मग समोर होता, त्याच्यात एक कुचट होता. तो म्हणाला, तू महाराज तुम्ही दार उघडता का? आम्ही आत येऊ तोडून दरवाजा तोडून येऊ. त्या दरवाजात शेजीशी बसला होता टाळकरी. त्याला वाटलं हे यायनं जर दार तोडलं सगळं भांडूल आपल्यावर, हे पळून जाईन आपणच मरा. याच्यासाठी तो पळत गेला माग. जाता जाता दुसऱ्याच्या मांडीवर पाय पडला. तो ओरडला. आता सगळ्याच्या मनाला शांतता वाटली. झालं बा, आपलं टेन्शन गेलं. आता कीर्तन यालेच करावं लागते. म्हटलं बरं म्हणते. कसाय बसाय फेटा बांधला
गेला. पंचपती झाली. गायकांनी मृदुंगवाल्या बसला मस्त. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी म्हटलं, अभंग घेतला आणि डायरेक्ट महाराजांना प्रश्नच विचारला, तुम्हाला कीर्तन समजतं का? तुम्हाला कीर्तन समजतं का? त्यांचं उत्तर होतं नाही, आम्हाला कीर्तन समजत नाही. मग महाराज पुढचं काय बोलणार? महाराज म्हणाला, तुम्हाला कीर्तन समजत नाही तर माझं सांगून तरी काय फायदा? मी करीत नाही, तुम्ही घरी जा. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. केलं, चला काढा 2000 पाकिट. लागल्या कार्यकर्त्याला चुना. दिले कसे बसे 2000. म्हणजे टाळकरी म्हणाला, लय हुशार निघाला रे तूच. म्हणजे आम्हाला काही, तुम्हाला फक्त 2 टाइमचं जेवण पाहिजे होतं ना, घ्या जेवण, खा गुलाबजामुन, खा बासुंदी, वडा. दुसऱ्या दिवशी कीर्तन ठेवलं. म्हटले कार्यकर्ते म्हणाले, नाही नाही, एका दिवसात जमत नाही, आपण हा सप्ताह होईल 10 जणांचं कीर्तन ठेवू. ठीक आहे म्हटले, ठेवतो. आता त्याला दुसरे कीर्तन करायला बुद्धी सुटली, हेच करू, दुसरा गोष्ट न घेऊ. तेच अभंग, दुसरा अभंग घेतला, प्रस्तुत प्राप्त झालं. तोच प्रश्न विचारला, तुम्हाला कीर्तन समजतं का? दुसऱ्या महाराजांना, तुम्हाला कीर्तन समजलं का? समजते का? यावेळेस नाही नव्हतं, यावेळेस होतं. ताईनं म्हटलं होतं ना, जर नाही म्हटलं तर तेच 2000 द्यावं लागतं. यावेळेस आम्हाला कीर्तन समजते. मग समजते म्हटलं तर महाराज चॅप्टर. महाराज म्हणाल, तुम्हाला कीर्तन समजते तर मला सांगून काय फायदा? मी बडबड कायले करून तुम्हीच कीर्तन करा ना. गेलं, जय विठ्ठल झालं. काढा 2000 पाकिट. का त्या मेंबरला चक्कर शिवू लागली. गेले 4000. काय करावं? तिसऱ्या दिवशी दुसरं कीर्तन ठेवलं. कार्यकर्त्यांनी मीटिंग घेतली संध्याकाळी. जर उद्या कीर्तन केलं नाही तर महाराज लोकच हाणू पहिले. आता मग तिसऱ्या दिवशी सेवा आली. दुसऱ्या महाराज अभंग दुसरा घेतला, प्रस्तुत प्राप्त घेतला. तोच प्रश्न विचारला. पण कार्यकर्त्यांनी आधी ठरवून ठेवलं, जर तेच प्रश्न विचारला तर महिलांनी काय म्हणायचं? हो, आणि पुरुषांनी नाही. मिसळते, महाराजले समजत नाही. म्हटलं असं तोच प्रश्न विचारला, तुम्हाला कीर्तन समजते का? इकून आवाज आला महिला मंडळ कडून हो, इकून आला पुरुष मंडळ कडून नाही. मिक्स झालं. महाराजचा दिमाग कसा टाकला, काय करा, काय सांगा? महाराज येईल चॅप्टर. महाराज म्हणाला, महिलांना समजते पण पुरुषांना समजत नाही. मग आपापल्या घरी जाऊन महिला मंडळ तुम्ही पुरुषांना सांगत बसा, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. काढा 2000 पाकिट. घेतलं 2000 पाकिट. कार्यकर्ता आता दांडक घेऊनच उभं राहिलं. 4थ्या दिवशी महाराज लोकच गायब. महाराज लोकच गायब 4थ्या दिवशी. त्याच गावात, शेजारच्या गावात कीर्तन त्यांचंच होतं. पहिले होतं मग ते ठेवू यायचंच कीर्तन. कसे करते पाहू. पण जर या गावातला जर सप्ताह संपला आणि दुसऱ्या गावात लागला, जर मोठाले कीर्तनकार आले इंदुरीकर सारखे, तुम्ही जासाल नाही का? 100 पैकी 50 नाही तर 20 तरी जाणार, 20% तरी जाणार, पण जाणार ना. मग शेजारच्या गावातही कीर्तन ठेवलं होतं म्हणून या गावातले कार्यकर्ते त्या गावात गेले. कशाला? कीर्तन ऐकायला. त्याला वाटलं दुसरंच महाराजचं कीर्तन आहे. गेले, पाहिलं तेच महाराज. चपला बुट काढून बसले. महाराजने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी घेतलं, अभंग घेतला आणि म्हणाले, तुम्हाला कीर्तन समजतं का? त्या गावातले कार्यकर्ते उठले धडधड आणि हाणलं असं महाराजले. अरे धोतर सुटेलं, पळालं ना महाराज. एवढे विचार याच्यासाठी कीर्तन करणं एवढं सोपं नाही. एकदा भजन बोला, विठ्ठल नामदेवराय देवाजवळ राहायचे. एवढे देवाजवळ राहायचे. एके दिवशी नामदेवरायांनी देवाला प्रश्न विचारला, देवा तुझ्या जागेवर मला 1 दिवस उभं कर. देव म्हटले नाही.
तुझ्या जागेवर मला एक दिवस उभं कर. नामदेवाला वाटलं नामदेव असं कधीच बोलला नाही, आज कसं काय बोलला. देवा तुझं किती बरं आहे. सर्व माता बहिणी दयाने दुधाने तुपाने तुझी आंघोळ घालतात, तुझ्या ओठाला मध लावतात, तुझी आरती पूजा करतात. तुझ्या जागेवर मला एक दिवस उभं कर. देवाला वाटलं नामदेवांना उभं केलं तर खाना पुन्हा सांगायचं गरजेचं आहे. मग एक वेळचा प्रसंग आहे. गोंदाई मातेनं नामदेवाला सांगितलं, नामदेवा जा देवाला घरी आंघोळीसाठी घेऊन ये. नामदेवराय गेले, राऊडात आले. देवाला म्हटलं, देवा माझ्या आईने तुला आंघोळीसाठी बोलावलंय. देव म्हटले, नामदेवा हे कसं शक्य रे. मी जर इथून गेलो तर या जागेवर उभं कोण राहणार. भेटला नामदेवरायले मोका, मी उभा राहतो देवा. देव म्हटले, नामदेवा तू उभा राहशील. म्हटले हो मी उभा राहतो, पण आई या जागेवर उभा राहिल्याच्या नंतर सरळ पाय कटेवर कर, हलायचं नाही ढुलायचं नाही. प्रमाण सुंदरते यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. डोळ्याची पापणी सुद्धा हलवायची नाही म्हटले हो देवा हे प्रमाण मला पाठ आहे. कारण की नामदेवराय एका अवतारात पूर्ण नव्हते, प्रत्येक अवतारात देवासोबत होते. जगद्गुरु अवतार या नामाचा, जे जे अवतार झाले तुका याचे बरोबर. प्रत्येक अवतारात नामदेवराय होते देवासोबत. तर देव म्हटले, देवा नामदेवा ऐक, सर्व माता बहिणी दयाने दुधाने तुपाने तुझी आंघोळ घालतील, तुझ्या ओठाला मध लावतील, तू जीभ पण बाहेर काढायची नाही. एवढं म्हणून देव आंघोळीसाठी गेले. मग आता विटेवर राहिले पांडुरंग. नामदेवराय विटेवर उभे राहिले. म्हटले आई काकड्याला वास्तक्यात येतील, काकडा वारकरी येतील. वारकरी आले, काकडा करू लागले. उठा जागे वारे पांडुरंगाता दर्शन गरम पाण्याने आंघोळ चालू झाली. जसं गरम पाणी टाकलं तसे देवाला चटके लागायला सुरुवात झाली. पण त्या काकड्यामध्ये काकड्या करण्याच्या वारकऱ्यात एक कुचट वारकरी होता. कोणाचा स्वर जातोय, कोणाचा चाट चुकतोय, फक्त त्यातच त्याचं एवढं लक्ष. त्याचं इथं देवाची आंघोळ चालू झाली. दुधाने दयाने तुपाने आंघोळ घातली. नामदेवरायच्या ओठाला मध लावलं आणि नामदेवराय देवाची गोष्ट विसरले. जीभ बाहेर काढायची नाही, काढली जीभ बाहेर. एका कुचट वारक्याला ते दिसलं. कुचट वारकी म्हणाला, आज का हा देव दिसत नाही, आज का हा परमात्मा दिसत नाही का. कारण की त्या पाषाणाच्या मूर्तीत नामदेवराय होते, दिसत नाही म्हटले. तर मग देवाच्या तोंडात पेढा लावला. अर्धा पेढा आत आणि अर्धा पेढा बाहेर. नामदेवरायला वाटलं टेस्ट करावं. खाल्ला अर्धा पेढा करत गेला सबनच. भुलले होते काय गोष्ट कोणची सांगितली देवाला, कायच भुलले होते. मग त्या कुचट वारकऱ्याला ते दिसलं. त्याला शंका आली, आज का हे देव नाहीच, आज हे देव नाहीच म्हटले. आता पुजारी आला. पुजाराने अगरबत्त्या फिरवल्या. त्या अगरबत्त्याचा गुल तुटला आणि नामदेवरायांच्या पायावर पडला. नामदेवराय ओरडले. त्या पुजाराला तो आवाज ओरडलेला गेला नाही, कारण की पुजारी एकनिष्ठ होता. पण तोच आवाज
त्या कुचट वारकऱ्याला गेला. कुचट वारकरी म्हणाला, हाच का हा देव दिसत नाही आणि हा देव नाही, याचं टाळकच फोडू. याचं टाळकच फोडू म्हटले. चालले यायच्या नामदेवरायांच्या त्या कुचट वारकऱ्याच्या राहिला काकडं न्यायचेच चालले खाना. इकून टाळ दाखवे तर तिकून डोळे दाखवे, इकून हात दाखवे तिकून नामदेवराय दात दाखवे. खाना कुणा चांगल्याच चालल्या, चांगला चालला. मग उठला वारकरी. उठत्या उठत्या म्हणाला, ते म्हणाले थांब थांब, काकडा संपत आला आता. पहिले काकडा आरती उद्या मग दर्शनाला जा. मग सर्व माता बहिणी काकडा आरतीला आल्या. आरती आरती हातात घेतल्या. त्याच्यात माता रुक्मिणी होती आणि काकड्याला सुरुवात झाली. लाजे गे माया आरती झाली. आता नामदेवराय चिंतात पडले. नामदेवराय, देवा वाचव, देवा देवा वाचव. काय देवाला समजत नाही हो. देव दारातच होते. दारातून आवाज दिला, देवा वाचव, नाही तर हा वारकरी मला मारून टाकेल. तर देव आले. सर्वांना देव पांडुरंग परमात्मा दिसायला लागले. नामदेवरायांच्या हाताला हात धरला. नामदेवरायांना विटेवरून खाली ओढलं आणि स्वयं देव विटेवर उभे राहिले. आणि विटेवर उभे राहिल्याच्या नंतर 4-5 दिवस झाले. नामदेवरायला आता कच्च मडकं ठरवलं. म्हटले एवढा देवाजवळ राहिला पण काहीच फायदा नाही झाला. आतापर्यंत देवाची जागा कोणी घेऊ नाही शकली. हा नामदेवरायांचा अधिकार आहे. आतापर्यंत कोणी साधू संत नामदेवराय देवाच्या जागेवर उभं राहिलं नाही, पण नामदेवराय स्वयं देवाच्या जागेवर उभे राहिले. 5-6 दिवस झाले. संत मंडळीनं नामदेवरायला वाटलं कच्च मडकं. अरे तू कच्चा आहे, काय फायदा एवढा देवाजवळ राहिला, अकरी वापस आला. काय फायदा तुझा, कच्च मडकं असं चिडवलं. नामदेवरायला राग आला. नामदेवराय म्हटले, मी कच्चा मडकं नाही, तुम्हीच कच्ची मडका. ते म्हटले, ठरू बघू कोण कच्चा मडका आहे कोण पक्का मडका आहे. गेले वाळवंटात गेले आणि गोल असं राऊंड करून बसले. सगळे देवता आले, सगळे संत साधू मंडळी आले, बसले. तिकून गोरोबा काका आले. म्हटले काय मीटिंग चालली? काही नाही, कोण कच्चं कोण पक्क हे ठरवण्यासाठी मीटिंग बसवली. घेतलं नामदेवरायांनी ढोपटाचे रप 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 एका एकाच्या पाठीवर चालू ढोलचं. लाईनी बसवलं. निवृत्ती राहीन नामदेवरायला भीतीच वाटते. म्हटले आता हे जर डोक्या बसलं जागेवरच समाधी आपली. नामदेवरायला वाटलं, नामदेवरापाशी ढोपटा आलं आणि जोस ढोपट बसलं ना, नामदेवराय खालीच टाकले बापा. तर दुसरे ढोपटे टाकले डोक्यावर तर जागेवर समाधी राहील. म्हणून देव जावो अथवा राहो हेच अभंगाच्या प्रथम त्यांना सांगतात. देव जाओ